चंद्रपूर लोकसभा प्रचाराचा हा शेवटचा दिवस आहे आणि आज जे उमेदवार आहे 15 उमेदवार रिंगणात आहे आणि त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे। सुधीर मुनगंटीवार हे देखील रोजच्या दिनक्रमाप्रमाणे आज घरून बाहेर निघाले आहे। माता कन्यकाचे दर्शन घेऊन भाऊ आज तुम्ही घराच्या बाहेर निघाले, कसा असणार आजचा दिवस, शेवटचा दिवस आहे? आज रामनवमी आहे। पहिल्यांदा तर मी आपल्या सर्व दर्शकांना रामनवमीच्या शुभकामना देतो। मी एक सौभाग्यशाली आहे की प्रभू रामाचं मंदिर, प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा ज्या अयोध्येत झाली त्या अयोध्येच्या मंदिरामध्ये मी चंद्रपूरहून त्या ठिकाणच्या गर्भगृहाचा द्वार असेल, महाद्वार असेल किंवा लाकडी नक्षी कामासाठी मी सर्व काष्ट इथून पाठवलं। तर मी पहिल्यांदा प्रभू रामाच्या चरणी प्रार्थना करतो की TV9च्या दर्शकांना प्रभू रामानी भरभरून सुख द्यावं, आशीर्वाद द्यावा, शुभकामना द्यावी। खरं तर मी रोजच घराच्या बाहेर निघण्याच्या अगोदर मी मंदिराचं दर्शन घेऊन निघतो आणि रात्री झोपण्याच्या अगोदर देवाचं नाव घेऊन झोपतो। ही माझी खूप वर्षाची, म्हणजे लहानपणी 5व्या वर्षापासून साधारणतः ही परंपरा आहे। आज मी दर्शन घेतलं। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। काल मी आर्णी तालुक्याचा दौरा करून पहाटे 5 वाजता चंद्रपूर पोहोचलो आणि आज काही बैठका, सभा निश्चित झाल्या आणि नंतर रामनवमीच्या शोभायात्रेला मी जाणार आहे। या दृष्टीने आजचा दिनक्रम निश्चित झाला आहे, आजचा दौराही निश्चित झाला आहे। मतदारांशी भेटीगाठी घेत आपला विकासाचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवत त्यांना मतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी मी मतदारांशी संवाद करणार आहो आणि मला विश्वास आहे की या लोकसभा क्षेत्राच्या सर्वंकष सर्वांगीण विकासासाठी मतदार मला मत देतील। मी मतदारांना एकच आवाहन करतोय की देशामध्ये विश्वगौरव, देश गौरव, गरीबों के मसीहा नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री होणार याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही। साधा मोबाईलचा सिम कार्ड घ्यायचा असेल तर आपण विचारपूर्वक घेतो की कोणतं टावर आहे, नेटवर्क कोणतं उत्तम आहे। अन्यथा जर चुकीचा सिम कार्ड घेतला आपण हॅलो हॅलो म्हणत राहू पण तिकडून आवाज येणार नाही। मग आपण साधं सिम कार्ड घेताना इतका विचार करतो, देशामध्ये विकासाचं टावर तर नरेंद्र मोदीचाच असणार आहे। सिम कार्ड काँग्रेसचा टाकला तर मग 5 वर्ष हॅलो 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 म्हणावं लागेल आणि विकासाचं कोणतेही काम तुमच्या नेटवर्कमध्ये येणार नाही। या चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वंकष सर्वांगीण विकासासाठी मोदीजीच्या विकासाच्या टावरचं सिम कार्ड म्हणजे कमळ चिन्हाची बटन दाबून हे सिम कार्ड जर टाकलं तर केंद्राचा आणि राज्याचा विकास निधी, विकास हा वेगाने येईल आणि या क्षेत्रात हे आम्ही करून दाखवलं आहे। काँग्रेसची सत्ता होती, 55 वर्ष देशात होती, 50 वर्ष राज्यात होती, 2 वर्ष 8 महिने इथं सत्ता होती, पण त्यांनी काही केलं नाही। त्यांना सांगण्यासारखं काही नाही, फक्त निम्न शब्दाचा उपयोग करायचा, कुठेतरी भाजपवर टीका करण्याचा प्रयत्न करायचा आणि ही टीका करून आम्हाला मत द्या, आम्ही सत्तेची सीडी चढू आणि मग सत्ता एकदा हातात आली की मग हम आपके है कोण। आणि म्हणून जनता त्रस्त आहे, शेतकरी काँग्रेसपासून त्रस्त आहे आणि आज ते जे मुद्दे मांडतात, महागाईवर चित्रपट कोणी काढला होता, कोणाच्या काळात निघाला होता? हाय महंगाई तू कहाँ से आई, मुट्ठी भर पैसों में पहले थैली भर आना जाता था, अब थैली भर पैसों में मुट्ठी भर आना जाता है। हे कोणी सांगितलं? कोणी त्या अमेरिकेच्या प्राण्यांना खाऊ घालणारं धान्य हे आपल्या देशात खाऊ घातलं? तर काँग्रेसचं राज्य म्हणजे धोका आहे। काँग्रेस हा पक्षच या देशासाठी धोका होता। त्यांनी विकास न करता जातीपातीचं राजकारण केलं, जातीचं विभाजन केलं आणि जेवढं नुकसान हे काँग्रेसने केलं, दुर्दैवाने या देशामध्ये हे नुकसान खूप जास्त झालं आहे। आता सावधान, खबरदार होण्याची आवश्यकता आहे। जातीपातीच्या बाहेर जाऊन विकासासाठी, देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या सन्मानासाठी, गोरगरिबांच्या विकास कार्यासाठी मतदान केलं पाहिजे। हो, कुठेतरी 15 तारखेला प्रियंका गांधी यांची सभा होणार होती, परंतु अपक्ष उमेदवाराने तो ग्राउंड बुक करून ठेवला आणि याच्यात भाजपचं षडयंत्र आहे असं प्रतिभा दानोरकर म्हणाले। प्रियंका गांधींनी सभाच मागितली नाही। आम्ही सुद्धा क्लब ग्राउंडवर सभा घेतली नाही। आमची सभा सुद्धा मोरवा एअरपोर्टच्या जवळच्या मैदानात झाली। काहीतरी कारण सांगायचं, सहानुभूती घ्यायची की ग्राउंड बुक आहे, आमच्याही वेगळी ग्राउंड बुक होतं, मग आम्ही सभा घेतली ना। तुमच्या मनात भीती होती का की प्रियंका गांधींच्या सभेला गर्दी येणार नाही? पहिली गोष्ट, माझ्या माहितीप्रमाणे अशी कोणतीही सभा देण्यात आलेली नव्हती आणि चंद्रपूरमध्ये सभा घेण्यासाठी अनेक मैदानं होती। यामध्ये काय अडचण होती का? आम्ही स्वतः क्लब ग्राउंडवर सभा घेतली नाही, कारण क्लब ग्राउंडचा आकार छोटा होता
अशी कारणं सांगून काही कारण नसताना लोकांना भ्रम निर्माण करणं काँग्रेसचा हा मूळ स्वभाव आहे. दिशाभूल करणं, भ्रम निर्माण करणं हा त्यांचा स्वभाव आहे. आम्ही घेतली नाही का मोरवा एअरपोर्टपाशी? आम्ही काय कळप ग्राउंडवर सभा घेतली का? मला आश्चर्य वाटतं की असे बेछूट आरोप करायचे. जनतेने यांचा खरा चेहरा जो आहे ना यांचा नका फाडला पाहिजे. खूप खोटं बोलतात. हे अखेरचे आता 2 दिवस आहे. घरोघरी छुपा प्रचार होणार आहे, घरी बैठका होणार आहे. म्हणजे जातीच्या पातीचं राजकारण जो आहे या 2 दिवसात होणार आहे. काय सांगा? नाही, खरं आहे. विकासाचं जेव्हा तुम्ही राजकारण करू शकत नाही तेव्हा तुमच्या हातात जातीच्या राजकारणाशिवाय काय राहतं. पण लोक सावध झाले. लोक विचारतात की आम्ही जात म्हणून जेव्हा तुम्हाला निवडून दिलं तेव्हा जातीचं एक साधं सभागृह तुम्हाला बांधता आलं नाही. जातीसाठी तुम्ही काम केलं आणि इतर जातींनी काय म्हणायचं? मग इतर जातींनी तुम्हाला का म्हणून मतदान करायचं? मी तर सर्वांना सांगतोय की जात ही उंबरठ्याच्या आत आहे. जात ही सार्वजनिक जीवनामध्ये कधीच पाहिल्या जात नाही. मग सार्वजनिक जीवनामध्ये जात नसेल, हजारो शहीदांनी प्राणाची आहुती देताना काय जात कोण दिली? अरे देशासाठी दिली. मग देशासाठी तुमचं मतदान करा, विकासासाठी मतदान करा. आणि जेव्हा विकास होतो तेव्हा काही एका विशिष्ट जातीचा होत नाही. जेव्हा IIT येतं, IIM येतं, SNDT युनिव्हर्सिटीचं 600 कोटीचं केंद्र येतं, 250 कोटीचं गोंडवाना विद्यापीठाचं केंद्र येतं, या ठिकाणी वन अकादमी येते, सैनिक स्कूल येते, सर्वांसाठी आहे. तिथे काय असं बोर्डावर लिहिलं असतं की या जातीसाठी आरक्षित आहे म्हणून? मग सर्वांसाठी जर आपण हे करणार असू तर हम सब एक है, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना हा भाव पाहिजे. आता काही संकुचित विचाराचे लोक माझी जात माझी निवडणूक, आणि इथं मात्र धोका होतो. जनतेने सावध राहावं, प्रत्येक जातीने सावध राहावं. तर हे होतं सुधीर मुनगंटीवार. निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर.